सध्या महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असून अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती आणि अफगाणिस्तानाकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांच्या WD एकत्रित प्रभावामुळे पावसाळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा अंदाज आजपासून ते 5 जूनपर्यंत. आज 8 मे ते मे 15 कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्वेकडील भागात पावसाचे प्रमाण कमी राहील. मे 15 ते मे 22 महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती कायम राहील. हा पाऊस मान्सूनपूर्व असला तरी त्याचे स्वरूप मान्सूनसारखे असेल. मे 22 ते मे 29 मान्सूनची प्रगती वेगाने होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल. मे 29 ते 5 जून या काळात महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे आणि पावसाचे वातावरण संपूर्ण भारतात विस्तारण्यास मदत होईल. उष्णतेची लाट. उद्या 9 मे पासून ते मे 16 पर्यंत महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नाही. मात्र उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये उष्णतेची लाट प्रभावी राहील. अरबी समुद्रातील घडामोडी. अरबी समुद्रात मे 10 रोजी एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर होण्याची शक्यता आहे. मे 11 रोजी अरबी समुद्रातील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवू शकतो. मे 12 रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मे 13 पासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. अंदमानमधील मान्सून. 13 ते मे 15 दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून केली जाऊ शकते. जिल्हानिहाय पावसाचा अंदाज मे 16 पर्यंत. जोरदार पाऊस पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. मध्यम ते जोरदार पाऊस लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. कमी पाऊस. उर्वरित महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी राहील. पुढील अंदाज 16 मे ते 22 मे. अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच परभणी आणि नांदेडच्या काही भागांमध्येही चांगला पाऊस अपेक्षित आहे. आज आणि उद्या 9 ते 10 मे. कोकण किनारपट्टी भागात पावसाची शक्यता कायम आहे. नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या काही भागातही पावसाळी वातावरण राहू शकते. राज्याच्या उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी असेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आसपासच्या भागात 2 दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. मे 11 पासून उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण वाढेल. मे 12 रोजी पुणे, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस जोर पकडेल. मे 13 पासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर, पुणे, धाराशिव आणि लातूर, सोलापूर या भागांचा समावेश आहे. लातूर आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेची शक्यता आहे. मे 14 पासून पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. मे 16 आणि मे 17 दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पहाटे पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा आणि सांगली या भागातही पहाटे पाऊस पडू शकतो. मे 17च्या दुपारनंतर अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये जोरदार पाऊस आणि रात्री उशिरा लातूर आणि सोलापूरला जोरदार पावसाची शक्यता आहे. यावर्षीचा मान्सूनपूर्व पाऊस हा मान्सूनसारखाच जाणवत आहे आणि त्यामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.